समाजाच्या वतीने उपवर्गीकरण रद्द करा हा विराट असा मोर्चा या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला आहे। सरकारला माझी या ठिकाणी विनंती आहे, उघडा डोळे आणि बघा जेवढं या शहरामध्ये वाद आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा भाग लावलेला आहे, ताबडतोब रद्द करण्यात यावा, जेणेकरून समाजामध्ये गावागावामध्ये समाजामध्ये भाषा लावण्याचं काम ही RSS सरकार करत आहे। वादळ या परळी शहरामध्ये या ठिकाणी निघालेला आहे। छोटे छोटे लेकर आहेत, माझ्या इथं भीमसैनी माता भगिनी आहे, इथं मानव आहेत। हे अत्यंत एक आक्रोश म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित केलं, त्याच अनुषंगाने आम्ही घटनाला कदापिही हात लावू देणार नाहीत। हे आंबेडकर मोमेंट हे लढाऊ आहे। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारनं आरक्षण उपवर्गीकरण रद्द नाही केलं तर अथांग या देशामध्ये विराट असा आक्रोश होईल। या परळीमध्ये त्या सिद्धांतचा मोर्चा हा जबरदस्त आणि भयानक आहे। सरकारने या परळीकडे लक्ष द्यावा आणि उपवर्गीकरण एससी मधील ताबडतोब रद्द करण्यात यावा। गावागावामध्ये बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, मातंग समाजाचे पोरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे चाललेत, म्हणून जिथं कुठंतरी तरी निर्माण झाली पाहिजे आणि आंबेडकर विचार कुठंतरी फुंकला पाहिजे। जी सरकारची नीतिमत्ता आम्ही कदापि सहन करणार नाही। ज्यांचं स्वप्न हे आंबेडकरीवादी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत सांगतो। आणि कोणता बदल आणला, कोणती समिती आणली, कुठलाही बदल इथं गावागावामध्ये गेला नाही, कुठली समिती आणली, ही समिती एक ढोंग आहे। म्हणून या बदरचा सुद्धा समितीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी एससीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भाच्या महामोर्चामध्ये तीव्र असा निषेध करतो आणि आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते 13% आरक्षण अबाधित राहून 20% आरक्षण आम्हाला मिळावं ही आमची मागणी यापुढे रेटणार आहे। ही सरकारला आम्हाला या ठिकाणी आव्हान देतो आणि विनम्र विनंती करतो की ताबडतोब इथला जो परळी शहराचा जो काय जनसमुदाय बघू, परळी शहरातला आणि महाराष्ट्रातला जनसमुदाय बघू सरकारनं ताबडतोब उपवर्गीकरण रद्द करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज बांधवाच्या एससी कॅटेगरीच्या सर्व रोष सरकारवर हीच या ठिकाणी मी विनंती करतो।